नोटबंदीनंतर अधिकाधिक पैसा खेळता करण्यासाठी आरबीआयने एक नवा निर्णय घेतलेला आहे। नव्या नोटा बँकेतून काढण्यावरती कोणतीही मर्यादा नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलंय। त्यामुळे तुम्ही बँकेत कितीही नव्या नोटा भरल्या तर तुम्हाला हव्या तितक्या नोटा काढता येणार आहे, हवी तितकी रक्कम काढता येणार आहे। प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहे। प्रशांत, हा नवा नियम काय असणार आहे? प्राजक्ता, काल जेव्हा आरबीआयने या कॅश विड्रॉल संदर्भातलं एक नवीन नोटिफिकेशन जाहीर केलं तेव्हा साहजिकच मंथ एंड आहे आणि 2 दिवसामध्ये सगळ्यांचा पगार जमा होणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना सुरुवातीला एक फार मोठा दिलासा वाटला की आता आपला पगार जो आहे तो पूर्णपणे बँकेतून काढता येईल। मात्र तसं नाहीये, कारण या रिलॅक्सेशनमध्ये बऱ्याच अटी आहेत आणि त्या अटी अशा आहेत की 29 नोव्हेंबर म्हणजे आजपासून जितका कायद्यात असलेलं चलन तुम्ही जमा कराल, म्हणजे 500 आणि 2000च्या नवीन नोटा तर आहेतच त्याच्यामध्ये, पण 100 आणि 50च्या जुन्या नोटांचा देखील समावेश होतो। त्यामुळे आजपासून जो कायदेशीर मान्यता असलेला पैसा तुम्ही बँकेत जमा करताय तो पैसा तुम्हाला कितीही प्रमाणामध्ये काढता येऊ शकेल। मात्र समजा 500 आणि 1000च्या काही जुन्या नोटा अजूनही तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही त्या बँकेमध्ये डिपॉझिट केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी मात्र आठवड्याला 24,000ची अट ही जी आहे ती अजूनही कायम आहे। कारण मंथ एंडच्या तोंडावरती हा निर्णय झालेला होता, त्यामुळे साहजिकच अनेकांना असं वाटलं की आपले पगार आता आपल्याला काढता येऊ शकतील। मात्र तसं होणार नाही। याची 2 प्रमुख कारणं आहेत। एकतर अनेक सरकारी अधिकारी असतील किंवा टॉप रँकचे अधिकारी जे आहेत नोकरदार वर्गातले, त्यांचे पगार हे लाख 1.5 लाखच्या आसपास आहेत आणि त्यामुळे अशा लोकांना जर इतका पैसा काढू दिला गेला तर सामान्यांचे हाल मात्र कायम आहेत आणि एकीकडे तुम्ही या अधिकारी वर्गाला पैसे काढू देत आहेत, अशा प्रकारची एक वेगळी ओरड सुरू होईल। दुसरीकडे अजूनही बँकांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन नोटा नाही आहेत की त्या सगळ्या पगारदारांना इतक्या प्रमाणामध्ये कॅश सप्लाय करू शकतील आणि त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की उदाहरणार्थ समजा माझ्या अकाउंटमध्ये कालपर्यंत 1 लाख रुपये जमा आहेत तर त्याच्यातली 24,000चीच रक्कम मी काढू शकतो। मात्र आजपासून मी काही नवी रक्कम त्याच्यामध्ये टाकली, समजा एक 30,000 रुपये मी आज उद्या टाकले आणि त्याच्यानंतर मला जर ती रक्कम काढायची असेल तर मी हे नवीन नोटातले 30,000 प्लस जुन्या नोटांमधले 24,000 आठवड्याला जी मर्यादा आहे असे एकूण 54,000 रुपये काढू शकतो। त्याच्यामुळे या ज्या 2 अटी आहेत त्याच्यामुळे काहीसा किचकट अशा पद्धतीचा हा निर्णय सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलेलं होतं की यामुळे दिलासा मिळेल, मात्र हा निर्णय आता सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर या सगळ्या संदर्भातली जी उकल आहे ती होत राहणार आहे।